श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर।
जे का गुणेरा जे
बोल नका रे. हॅलो. हरी. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतुनिया राहती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काळी उठून गेला. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भय कवन. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे कनी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. जय गावी केला वास, त्याशी नसावे उदास. विहल कुंडली श्री संत देवानंद स्वामी सोरकर बंद. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतुनिया राहती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी करा बंद स्वरात. कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत, जगाचा मालक, विश्वाचा भरण पोषण करता. भगवान परमात्मा ज्यांच्या घरी कावडीनं पाणी भरीत होता असे शांती ब्रह्म आपल्या जवळचेच असणारे पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज नेमका संसार कसा करावा याचं 2 दृष्टांतांनी एक सिद्धांत देऊन मार्गदर्शन करतात. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबा. बोलू नका लहान लेकर. योग्यांची माऊली अनाथाची माई विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून आळंदी क्षेत्रातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृ वर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे सज्जनपूर नावाचं गाव अर्थात कसाबखेडा नावाचं हे गाव आणि या गावामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा कर्णनिर्णय सप्ताह निमित्त आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आपल्या या परिसराचं आणि आपल्या गावाचं वैभव असणारे प्रातस्मरणीय उर्वरी वैकुंठवासी देवानंद स्वामी सरस्वती महाराजांच्या
मला वाटतं 59व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या सप्ताहाचं आयोजन आहे. भव्य दिव्य स्वरूपाचं सप्ताहाचं आयोजन की देवानंद स्वामी महाराजासारख्या साधूची पुण्यतिथी करणं हे केशवानंद स्वामी महाराजांच्या या खऱ्या अर्थानं साधूची पुण्यस्मरण 59 वर्षापासून अविरतपणे आपण या ठिकाणी बरोबर का अविरतपणे करतात. आणि या सप्ताहाचं रोपटं लावणारी मूर्ती बी समोरच आहे. बरोबर आहे का नाही? तुमच्या डोळ्यात देखत आहे का नाही? सगळं यांच्या डोळ्यात देखत आहे. म्हणून युवलेशे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आज कसं वाटायला लागले? गगनावन गेल्यावनी वाटायला लागले का मुळासहित खुडल्यावनी वाटायले? कसं वाटायले आता? ही वेल म्हणजे गगनावर गेल्यासारखा वाटायला का नाही? वैभव बघून कसं वाटायला लागले? हो, आनंदुरे आजी आनंदुरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. म्हणजे सगळा आनंदी आनंद आहे. केशवानंद स्वामी महाराजांसारख्याची पुण्यतिथी आणि 59 वर्षापासून सुरू आहे. या वर्षी विशेष म्हणजे ही सगळी गुणीजन मंडळी की ही हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामवंत गायक भजन सम्राट किशोरजी महाराज दिवटे गुरुजी आवर्जून उपस्थित आहेत. आज ज्यांची विशेष उपस्थिती हरिभक्तीपरायण आळंदीचं वैभव असणारे भजन सम्राट उद्धवजी महाराज शिंदे गुरुजी, त्यांना मनापासून धन्यवाद. इकडल्या लाईनमध्ये आमच्या परिसराचं आमच्या बीड जिल्ह्याचा अभिमान म्हणजे अभिमान महाराज ढाकणे अशी फार सुंदर मूर्ती. दुसरे हरिभक्तीपरायण आमचे भजन सम्राट संगीत विशारद संतोजी महाराज संबळे गुरुजी, अंकुश महाराज दराडे आणि आपण सगळे. मृदंग वादकाच्या बाबतीत बी कसं वाटायलंय का कसं कीच वाटायला लागलंय नेमकं? बरं वाटायलंय का नाही? ख्यातनाम मृदंग वादक तालमनी आमचे ओमकारजी महाराज कागदे आणि हरिभक्तीपरायण आमचे मृदंग विशारद शत्रुघ्न महाराज पठाडे ही बी आमच्या जिल्ह्याचं वैभव आहेत महाराज. बरोबर आहे का नाही? ही अशी रत्न जन्मालयानं सोपं आहे. ही शत्रुघ्न महाराज म्हणजे तुम्हाला ती गाजलेले पठाडे महाराज माहितीत का? भरत महाराज पठाडे ती गाजलेले त्यांचे हे सख्खे भाऊ आहेत बारके. सावत्र नाही, चुलत नाही, काही नाही. त्यांच्या बापाला एकच बायको होती, सावत्राचा विषयच येत नाही. बरोबर आहे का नाही? सख्खे भाऊ आहेत महाराज. आणि सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. त्याचं एकमेव कारण म्हणजे या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ज्यांनी हा मेळ जमून आणला खऱ्या अर्थानं ते आमचे वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे आणि त्यातली त्यात निस्वार्थपणे वारकरी संप्रदायाची सेवा करणारे आमचे योगेश महाराज शेजूळ. त्यांच्या मार्गदर्शनानं या सप्ताहाचं आयोजन आहे. नाही तर मी कुणाला एवढ्या सहजासहजी हाताला लागणारातला नाही, ही बी नाहीत महाराज. बरोबर आहे का नाही? मी एवढ्या कमी ह्याच्यामध्ये येत नाही, म्हणजे कमी वेळेमध्ये येत नाही असं मला म्हणायचंय, बाकी काही नाही. कमी वेळेमध्ये म्हणायला लागलोय. त्याचं एकमेव कारण आमच्या योगेश महाराजांचं प्रेम आणि प्रेमाची तो जाती ऐशी सर्वस्वाशी मुकावे. त्या न्यायानं ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. ज्या हे या सप्ताहाचं शूटिंग करतात ते आमचे मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आणि त्यांचे सर्वेश्वरा शरदजी शिंदे आणि अरविंदजी शिंदे ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद की आपला सप्ताह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणार आहे. त्यांचं मराठी हॉटस्पॉट आणि गजर कीर्तनाचा ही 2 चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. एवढी आपल्याला विनंती जाता सगळ्याला मनापासून धन्यवाद. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आमची ही खुलताबादची सगळी कमिटी आवर्जून उपस्थित आहे. दादांच्या चरणी दंडवत, सरांच्या चरणी आमचा सोनू विकास त्याला धन्यवाद आणि सगळ्या मंडळीला विनम्र भावाने अभिवादन करतो आणि झालेली कीर्तन आपलं सुरुवात करतो. श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.